श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पवित्र जागा असते, जिथे आपण आपल्या सुखादुःखाच्या भावना व्यक्त करतो, जिथे आपण आशा ठेवतो, प्रार्थना करतो. ती जागा म्हणजे आपलं देवघर. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, देवघर फक्त पूजा करण्यासाठी आहे का, की त्यामागे एक मोठं आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक विज्ञान लपलेलं आहे? जर देवघर योग्य पद्धतीने ठेवले, योग्य नियम पाळले, तर ते आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन येते. पण जर काही चुका केल्या तर याच देवघरामुळे अडचणी, वाद, अशांती देखील वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघराचे खरे महत्त्व, देवघर कुठे कसे असावे, रोजचे नियम आणि पूजा पद्धती, काही प्रभावी उपाय आणि या कोणत्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकू नये देवघरात ठेवायच्या नाही आहे. त्याचबरोबर कोणत्या मूर्ती देवघरात ठेवाव्यात, कोणत्या मूर्ती ठेवू नयेत. यामुळे हा सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवघर म्हणजे फक्त एक कोपरा नाही, तो आपल्या घराचा ऊर्जा स्तोत्र आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण जेव्हा पूजा करतो, मंत्र म्हणतो, ध्यान करतो, तेव्हा आपल्या मेंदूपर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा फक्त आपल्या मनापुरती मर्यादित राहत नाही, तर ती संपूर्ण घरात पसरते. म्हणूनच ज्या घरात रोज पूजा होते त्या घरात शांतता जास्त असते, भांडण कमी होतात आणि आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते. देवघर म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक पॉवर स्टेशन आहे. देवघराची दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. ईशान्य दिशा सर्वात उत्तम. ही दिशा देवांची दिशा मानली जाते. जर शक्य नसेल तर पूर्व दिशा देखील चालते. दक्षिण दिशा टाळा, कारण ती यमाची दिशा मानली जाते. देवघर बाथरूमच्या शेजारी नसावे. स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे. जिन्याखाली देवघर कधीही ठेवू नका. देवघर स्वच्छ ठेवणे म्हणजे देवांचा सन्मान करणे. रोज धूळ साफ करा. आठवड्यातून एकदा संपूर्ण सफाई करा. देवांची मूर्ती स्वच्छ पाण्याने रोज धुवा. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. रोजची पूजा कशी करावी? सकाळची पूजा करत असताना स्नान करूनच देवघरात जा. दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावा, फुले अर्पण करा, मंत्र किंवा प्रार्थना म्हणा. संध्याकाळची पूजा करत असताना पुन्हा दिवा लावा, कापूर जाळा, घंटा वाजवा. घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. काही विशेष उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात. त्यामध्ये दर शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. दर सोमवार शिवाला पाणी अर्पण करा. गुरुवारी हळदी कुंकू तुळशीला अर्पण करा. आणि एक जबरदस्त उपाय जो आवर्जून करावा ते म्हणजे दररोज 5 मिनिटे देवघरात शांत बसा. फक्त श्वासावर लक्ष द्या. यामुळे तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. देवघरात दिवा कसा लावावा? सकाळी पूर्व दिशेला दिवा ठेवा. संध्याकाळी पश्चिम दिशेला. 2 दिवे लावणे अधिक शुभ मानले जाते. तुपाचा दिवा हा शांतीसाठी असतो. तेलाचा दिवा हा शक्तीसाठी असतो. नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी काही उपाय देखील केले जातात. आठवड्यातून एकदा कापूर जाळा, गंगाजल शिंपडा, शंख वाजवा. हे उपाय घरातील वाईट ऊर्जा पूर्णपणे दूर करतात. घरामध्ये कसे असावे? देवघर कसे असावे? घरामध्ये साधं, स्वच्छ आणि शांत. जास्त सजावट टाळा. कमी पण योग्य मूर्ती ठेवा. रोज पूजा करा. देवाला मोठेपणा नाही, भाव महत्त्वाचा आहे. देवघरामुळे जीवनात काय बदल होतात तर मानसिक शांती मिळते, आर्थिक स्थिती सुधारते, नातेसंबंध मजबूत होतात, निर्णय क्षमता वाढते. देवघर हे फक्त एक ठिकाण नाही, तर ते आपल्या जीवनाचा केंद्र आहे. जर तुम्ही आजपासून हे नियम पाळायला सुरुवात केली तर तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. एकदा नक्की तुमच्या घरातील देवघर तपासा, कारण काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही देवघरात ठेवल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि हळूहळू सुख, शांती आणि लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात सांगितलेली गोष्ट प्रत्येक स्त्री पुरुषाने लक्षात ठेवून खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू ते म्हणजे तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती. देवघरात कधीही तुटलेल्या देवांच्या मूर्ती ठेवू नका. शास्त्रानुसार भग्न मूर्ती म्हणजे अपूर्ण ऊर्जा. जर तुमच्या देवघरात अशी मूर्ती असेल तर ती लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि झाडाखाली ठेवा.
जुनी फाटलेली किंवा खराब फोटो असतात तर हे सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नसतात. देवांचे फोटो फाटलेले, मळकट किंवा रंग उडालेले असतील तर ते घरात नकारात्मकता निर्माण करतात. लक्षात ठेवा, देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे. तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेले घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू. देवघरात कधीही बंद घड्याळ ठेवू नका, कारण ते थांबलेली प्रगती दर्शवते. यामुळे जीवनात अडथळे येतात असे मानले जाते. देवाला अर्पण केलेली फुले दुसऱ्या दिवशी काढणे खूप महत्त्वाचे आहे. सुकलेली फुले म्हणजे नकारात्मक ऊर्जा. रोज ताजे फुले वापरा आणि जुने लगेच हटवा. पाचवी वस्तू म्हणजे देवघराच्या जवळ कधीही चप्पल वगैरे ठेवू नका. हे अपवित्र मानले जाते. काही लोक देवघरात पैसे, बिल किंवा कागदपत्रे ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. देवघर हे पूजा आणि शांतीसाठी असते, स्टोरेजसाठी नाही. त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे एकाच देवघरात खूप जास्त मूर्ती ठेवणे टाळा. यामुळे ऊर्जा विस्कळीत होते असे मानले जाते. कमी पण व्यवस्थित देव ठेवणे कधीही चांगले. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे देवघरात शक्यतो लोखंड वापरणे टाळा. तांबे, पित्तळ, चांदी अधिक शुभ मानले जाते. देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नाही, ती आपल्या घराची एक सकारात्मक ऊर्जा वाढवणारी जागा आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे अनेक असे प्रश्न येतात की देवघरामध्ये घंटा ठेवली पाहिजे का? हो, तुम्ही देवघरामध्ये नक्कीच घंटा ठेवू शकता. देवघरात घंटा खूप शुभ मानली जाते. पूजा करताना घंटा वाजवली की वातावरण शुद्ध होते असं मानलं जातं. पुढचं आहे ते म्हणजे काडीची पेटी. काडीची पेटी ही तुम्ही देवघरापासून थोडीशी लांब ठेवू शकता. दिवा अगरबत्ती लावण्यासाठी काडी पेटी लागते, पण ती देवांच्या समोर उघड्यावरती ठेवू नये. काडीची पेटी देवांच्या बाजूला थोडी बाजूला ठेवावी. अव्यस्तता किंवा जळलेल्या काड्या विखुरलेल्या ठेवू नका. त्यानंतर सुपारी. सुपारी खूप शुभ मानले जाते. सुपारी ही गणपतीचे प्रतीक मानले जाते. पूजा, मंत्र आणि विधींमध्ये सुपारी वापरतात. स्वच्छ आणि अखंड सुपारी ठेवावी. खराब किंवा तुटलेली सुपारी ठेवू नका. घंटा ठेवावी. काडीची पेटी तुम्ही ठेवू शकता, पण अस्तव्यस्त ठेवू नका. देवघरात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, साधेपणा आणि श्रद्धा. वस्तू वाईट नसतात, पण त्यांची अव्यवस्था आणि मांडणी चुकीची असेल तरच नकारात्मकता वाढते असं मानलं जातं. त्यामुळे या सर्व वस्तू ज्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यावेळेस त्या अगदी व्यवस्थितपणे ठेवणं खूप गरजेचं असतं. तर या सर्व चुका ज्या आहेत तर त्या तुम्हाला आपल्या घरामध्ये टाळायच्या आहेत. देवघरामध्ये ज्या वेळेस आपण या वस्तू ठेवतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही, पण याच ज्या छोट्या छोट्या चुका ज्या असतात ना, तर त्या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा अनेक प्रकारे फरक जो आहे तर तो पडत असतो. आणि शेवटी आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, सेवा करते, उपाय करते, तरीही माझ्या कष्टाचं, माझ्या नशिबाचं फळ हे मला का मिळत नाही? कारण ह्याच छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होतात आणि आपल्या कष्टाचं फळ हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ज्या देवघरामध्ये ह्या वस्तू असतील तर त्यांनी त्या आजच बाजूला काढा. आणि ज्या खराब ज्या मूर्ती असतात, तुटलेल्या असतात, फोटो वगैरे असतात, तर ते सर्व तुम्हाला विसर्जित करायचं आहे. नाहीतर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवले तरी देखील चालू शकतात. त्याचबरोबर देवघरामध्ये काही विशिष्ट मूर्ती असतात, त्या चुकूनही आपल्याला ठेवायच्या नसतात. त्यामध्ये हनुमानाची मूर्ती असते, कारण हनुमान हे ब्रह्मचारी आहेत. शनिदेवांची मूर्ती चुकूनही देवघरामध्ये आपल्याला ठेवायची नसते. तर जी कालिका माता आहे तर त्यांची मूर्तीसुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नसते. जे उग्र स्वरूप असतात देवांचे ते चुकूनही देवघरामध्ये ठेवायचे नसतात. देवांचे नेहमी शांत आणि शीतल स्वरूपच हे देवघरामध्ये नेहमी ठेवावेत. हे नियम पाळा आणि बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीत.